नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे साहित्य संवाद. आणि मी आपला यूट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे. मित्रांनो, आज आपण विभाग 3ला 5व्या सेमिस्टरसाठी मराठी साहित्य या अभ्यासक्रमाला संकल्पना विचार हे प्राध्यापक डॉक्टर अजय देशपांडे यांनी लिहिलेलं पुस्तक अभ्यासक्रमाला लागलेलं आहे. आणि या संकल्पना विचारचे दीर्घोत्तरी प्रश्न कसे असतील याची एक संभाव्य यादी. मित्रांनो, गुणविभागणी पाहत असताना 100 गुणांचा हा मराठी साहित्य हा विषय असला तरी 80 + 20 हे असाइनमेंटसाठी आणि 80 मार्कचे विद्यापीठ परीक्षा घेईल. 80 मार्कमधून संकल्पना विचार या पुस्तकाला केवळ 32 मार्क आहेत आणि अंतस्फोट या पुस्तकासाठी 48 मार्क आपल्याला नेमलेले आहे. आता संकल्पना विचार या पुस्तकाला जे 32 गुण विभागलेले आहे त्यामध्ये दीर्घोत्तरी प्रश्न 1 16 गुणांचा, लघुत्तरी प्रश्न 2 16 गुणांचे आणि वस्तुनिष्ठ प्रश्न 8 हे 8 गुणांचे अशा पद्धतीने 32 गुण यांची विभागणी झालेली आहे. आता या 32 गुणांमध्ये दीर्घोत्तरी प्रश्न, कारण आपण लघुत्तरी प्रश्नांचं आणि सोबत दीर्घोत्तरी प्रश्न पाहणार आहोत आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांचा एक व्हिडिओ आपण वेगळा बघितलेला आहे. दीर्घोत्तरी प्रश्न कसे असतील याची एक संभाव्य यादी पाहूया. मित्रांनो, दीर्घोत्तरी प्रश्न पाहत असताना पहिला प्रश्न असा विचारू शकतो आपण की संकल्पना म्हणजे काय ते सांगून साहित्य प्रकारांच्या वर्गीकरणांचा विविध अभ्यासकांच्या दृष्टिकोनातून आढावा घ्या. अशा पद्धतीने पहिला प्रश्न आपल्याला येऊ शकतो. मित्रांनो, संकल्पना विचार या पुस्तकातील दुसरा प्रश्न तयार असा होऊ शकतो की साहित्य प्रकारांचे वर्गीकरण करत असताना 4 प्रमुख सिद्धांताचे विश्लेषण करा. ज्या सिद्धांताच्या अनुषंगाने साहित्य प्रकारांचे वर्गीकरण केले गेले त्या 4 सिद्धांताचे आपल्याला यामध्ये विश्लेषण करावं लागेल. मित्रांनो, या पुस्तकातील तिसरा प्रश्न असा तयार होऊ शकतो, ललित साहित्य म्हणजे काय ते सांगून ललित साहित्याचे स्वरूप विशद करा. यामध्ये आपल्याला ललित साहित्याची व्याख्या, त्याचे घटक हे सगळं आपल्याला यामध्ये लिहावं लागेल. आणि हे प्रकरण अत्यंत सोपं प्रकरण आहे, तुम्हाला सहज समजेल अशा पद्धतीचे हे प्रकरण आहे. मित्रांनो, कविता या प्रकारावर एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. कविता म्हणजे काय ते सांगून कवितेचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये अगदी सविस्तर लिहा असा एक सर्वसमावेशक असा एक प्रश्न तयार होऊ शकतो, तो आपण सोडवला पाहिजे. या पुस्तकामध्ये 5वा प्रश्न असा तयार होऊ शकतो, ललित गद्य म्हणजे काय ते सांगून ललित गद्याचे प्रकार पाठाच्या अनुषंगाने सविस्तर लिहा. ललित गद्य म्हणजे काय ही व्याख्या पुस्तकामध्ये सांगितलेली आहे आणि त्याचा व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर विश्लेषणसुद्धा केलेलं आहे, ते आपल्याला या ठिकाणी सविस्तर लिहावं लागेल. मित्रांनो, 6वा प्रश्न असा येऊ शकतो, ललित गद्य म्हणजे काय ते सांगून ललित गद्याचे प्रकार सविस्तर सांगा. हा प्रश्न अत्यंत सोपा आहे. ललित गद्याचे केवळ 4च नाममात्र प्रकार सांगितलेले आहे आणि ललित गद्य हा अत्यंत सोपा आणि सर्वसमावेशक असा प्रकार आहे. तो निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीने लिहिता येईल, याचाही अभ्यास आपण केला पाहिजे. संकल्पना विचार यामध्ये शेवटचा प्रश्न असा निघू शकतो, लघुकथा कशाला म्हणतात ते सांगून लघुकथेचे घटकांचे विश्लेषण करा. लघुकथा जी आहे त्याचे घटक काय आहे आणि ती लघुकथा कशाला म्हटलं जाते याचं आपल्याला या प्रश्नाच्या अनुषंगाने विश्लेषण करावं लागेल. मित्रांनो, मला अपेक्षा आहे आपण एवढे जरी प्रश्न तयार केले तर निश्चितच आपल्याला संकल्पना विचार या पुस्तकामध्ये चांगले मार्क मिळतील. धन्यवाद.